महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। आज दिनांक 3 ऑगस्ट 2026। मनसेकडून खड्ड्यामध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन। शहापूरमधील दुर्घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप। ठाणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ठाणे शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले। ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आपल्यासोबत जोडलेले आहेत ठाणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांची ही प्रतिक्रिया। असे खड्डे पडणार असतील आणि तरी जाग येणार नसेल, दोन माणसं मेलेत तरी पण प्रशासनाला जाग येत नसेल, तर ती जाग येण्यासाठी आज आम्ही खड्ड्यात उभे राहिलोय। आणि ठाणे स्मार्ट ठाणे आपण बोलतो ना, ते आता स्मार्ट ठाणे सोडून खड्ड्यांचे ठाणे असं नामकरण आम्ही करतोय। अरे आता गणपती आलात, कधी करणार? आता हे बुजवतील, पण किती लोकांचा तुम्ही जीव घेणार? किती लोकांचा जीव घेणार? माणसं मरत चाललेत। पाऊस पडला की माणूस घाईत असतो, गाडी चालवताना त्याला कळतं की जायचं कसं, तो कसा जाणार? आणि अशा वेळेला पडतात। आता स्कूटीची चाकं तुम्हाला माहिती आहे छोटी आहेत, ती छोटी चाकामुळे माणूस फरफडत गेला। नशिबाने चांगलं की इकडे गाडी नव्हती, नाही तर तो त्याच्या डोक्यावरून गाडी गेली असती। म्हणजे कुठे कधी थांबलं पाहिजे ना, प्रशासनाला जाग यावी, प्रशासनाने लक्ष वेधावं म्हणून आम्ही ही झाडं आम्ही तोडलेली नाहीत, इथे तोडलेली झाडं पण अशीच ठेवलेत। तीच झाडं घेऊन आम्ही स्मार्ट ठाणे पूर्ण महाराष्ट्राला दाखवतोय। स्मार्ट ठाणे सन्माननीय पालकमंत्र्यांनी आदेश दिले होते, पण हे जे गेंड्याच्या कातडीचे आहेत ना अधिकारी, ह्यांना काय पडलेला नाहीये, त्यांनी ही कामं करायला पाहिजेत ना। बाकीचे काय करतायत? सगळ्यांनी इथे केलं लक्ष दिलं पाहिजे। ही जोपर्यंत लक्ष देणार नाहीत तो पण अशीच माणसं मरत राहणार। त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आम्ही आज इथे उभे आहोत। आम्ही वाहतुकीलाही कुठे त्रास देत नाहीये, पण लोकांना कळलं पाहिजे स्मार्ट ठाणे खड्ड्यांचे ठाणे। अरे स्मार्ट ठाणे